हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच ह्याचा फायदा होईल, कारण अशी कंडिशन, अशी इमर्जन्सी कोणावरही येऊ शकते. हार्टचे पेशंट्स म्हणजे ज्यांना हाय बीपी आहे, कोलेस्टेरॉल आहे, ब्लॉकेजेसची हिस्ट्री आहे किंवा ब्लॉकेजेस ज्यांना होऊन गेलेले आहेत, हार्टचा कुठलाही एखादा प्रॉब्लेम होऊन गेलाय किंवा ज्याला माइल्ड हार्ट अटॅक असं म्हणतात तसं येऊन गेलेलं आहे, असे पेशंट नेहमीच हार्टच्या साठी एक रिस्कवर असतात. म्हणजे हार्ट रिलेटेड कुठली इमर्जन्सी त्यांना उद्भवू शकते. तर अशा वेळेस आपण आपल्याला मेडिकल हेल्प मिळेपर्यंत, आपण हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत आपण कुठला उपाय पटकन तेवढ्या वेळामध्ये आपल्याला करता येईल बसागी, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच ह्याचा फायदा होईल, कारण अशी कंडिशन, अशी इमर्जन्सी कोणावरही येऊ शकते आणि अतिशय सोपा उपाय आहे, अगदी करता येण्यासारखा आहे. आणि तसंच खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या काही समस्या असतील, प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकतात आणि मी इच अँड एव्हरी कमेंटला रिप्लाय देत असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर आवडला असेल तर तेही तुम्ही मला कमेंट मधून सांगू शकता, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल असेच वेगवेगळे घरगुती उपचार सांगायला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या उपायासाठी आपल्याला एक गोष्ट लागणार आहे, घरात सगळ्यांच्या अवेलेबल असते आणि ती त्याच्यानंतर तुम्ही ज्यांना पण अशा प्रकारे त्रास आहे त्यांनी नेहमी आपल्या खिशामध्ये बाळगायची, म्हणजे वेलची. तर ही वेलची जी असते ती अतिशय औषधी आहे आणि तिचा वापर कसा करायचा ते आता मी तुम्हाला सांगते आहे. तर ह्या वेलचीचे दाणे सोलून ठेवा किंवा वेलची जरी तुम्ही तशीच ठेवली तरी चालेल, परंतु ही कायम हार्टच्या पेशंटच्या खिशामध्येही असली पाहिजे कुठेही जाताना. ह्याच्या बाबतीत घडलेला मी एक प्रसंग तुम्हाला सांगते. आम्ही एकदा इटलीला जात असताना फ्लाईटमध्ये मध्यरात्रीची वेळ होती आणि अनाउन्समेंट झाली की इज देअर एनी डॉक्टर इन द फ्लाईट, वी हॅव अ मेडिकल इमर्जन्सी. तर ती अनाउन्समेंट ऐकून मला खडबडून जाग आली. म्हटलं येस आय एम डॉक्टर. एअर होस्टेस मला त्या पेशंटकडे घेऊन गेली. तर त्या पेशंटला ब्रिथलेसनेस झाला होता आणि ती घाबरल्यासारखी होत होती. तिला हिस्ट्री विचारली तर तिला हायपरटेन्शन म्हणजे बीपीचा त्रास होता आणि हार्ट रिलेटेड पण काहीतरी होतं, परंतु आपण त्याला तो लँग्वेज कम्युनिकेशन गॅपमुळे तिला सांगता येत नव्हतं काय आहे ते, परंतु ती हार्ट पेशंट नक्कीच होती. तर मग आता अशा वेळेस काय करणार, कारण की फ्लाईट मध्यावर होती, इटलीला पोहोचायला अजून वेळ होता. मग अशा वेळेस बीपी घेतलं. मी विचार केला की आपण आता तिला काहीतरी इमर्जन्सी ट्रीटमेंट आपण दिली पाहिजे. तर अशा वेळेस मी एरोस्टोसकडे मागणी केली की कार्डामम आहे का तुमच्याकडे, म्हणजेच वेलची किंवा इलायची. मग तिचे दाणे त्यांना सांगितले तुम्ही चगळा आणि त्यांच्याकडे कार्डाममची कॉफी पण होती, तर ती सुद्धा बनवायला लावली. ती एरोस्टोसने तिला दिली. त्याच्यानंतर अजून एक भाग येतो तो म्हणजे अनाहत चक्र. म्हणजे आपलं जे अनाहत चक्र आहे ते हृदयाच्या ठिकाणी, योगशास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे की हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्र असतं. म्हणजे शरीरामध्ये 6 चक्र असतात, तर त्याच्यामधलं अनाहत चक्र जे असतं ते हृदयाच्या ठिकाणी असतं. तर त्याची जी बीज अक्षरं आहेत किंवा अक्षर मंत्र ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये क पासून तर ठ पर्यंत अशी त्याची बीज अक्षरं सांगितलेली आहेत. मग विचार केला की आता हिला कसं आपण सांगणार. तर मला एका म्हणजे सिनियर वैद्यांनी एकदा सांगितलेलं होतं, ते मला आठवत होतं की त्याच्यामधलं जे ठ अक्षर आहे तर ते आपण पेशंटला असं सांगू नाही शकत की क ख ग ग असं म्हणा तुम्ही, कारण ते त्यांना लक्षातही राहणार नाही. तर त्यांनी सोपा उपाय सांगितला होता की विठ्ठल असं म्हणायचं. विठ्ठल 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 असा जप करायचा आणि छातीवर हात ठेवायचा त्यावेळेस, म्हणजे डाव्या बाजूला जिथे आपलं हार्ट असतं. तर मी तिला ते करायला सांगितलं, परंतु आता तिला विठ्ठल कसं म्हणायला सांगणार, ती दुसऱ्या देशाची बाई किंवा दुसऱ्या ह्याच्यातली. तर मग मी तिला सांगितलं की टी 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 असं म्हण, टी टी टी. तुला माहिती आहे ना टी, म्हणजे तिला असा प्रश्न पडला की मला टी का म्हणायला सांगते. मी सांगितलं की साऊंड थेरपी आहे असं सांगितलं आणि तिला टी 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 असं म्हणायला लावलं, कारण की त्याच्यामध्ये ट ठ हे दोन्ही पण अक्षरं ही अनाहत चक्राची अक्षरं म्हणून सांगितलेली आहेत. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तर ही वेलचीचे दाणे जे आहेत ते जिभेखाली ठेवायचे किंवा जिभेवर ठेवायचे आणि छातीवर हात ठेवायचा आणि विठ्ठल 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 असा जोरात देवाचं नाव घ्यायला सुरुवात करायची. त्या ठ मध्ये जी एनर्जी आहे ती म्हणजे ज्याला अक्षरातलं जी ऊर्जा आहे ती त्या अनाहत चक्राचं रक्षण करत असते. आणि दुसरी गोष्ट, ॲक्युप्रेशर मध्ये सुद्धा सुजोग थेरपी नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत. तर मी त्या पेशंटला काही प्रेशर पॉइंट सुद्धा दाबायला सांगितले. तर ते आपण बघूया की कुठले प्रेशर पॉइंट दाबायचे ते. जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, तर हे जे इंडेक्स फिंगर असतं त्याच्यामध्ये ही जी सेकंड
ही जी पहिली खालून जी पहिली क्रीज असते त्याच्यावर थोडंसं, म्हणजे हा जो मधला भाग आहे त्याच्यावर तुम्ही अशा प्रकारे अंगठ्याच्या पुढच्या टोकाने दाबू शकतात बसल्या बसल्या. टूथपिक असेल तर टूथपिकनी, पण तुमच्याकडे काहीच नसेल तर अंगठ्यानी फक्त असं असं दाबायचं, अँटी क्लॉकवाईज असं थोड्या वेळ असं दाबून ठेवायचं. तुमच्या सोबतचे जे लोक आहेत त्यांना ते सांगून ठेवायचं, म्हणजे तुमचे फॅमिली मेंबर्स तुमच्या सोबत असतील म्हणजे ते इमर्जन्सीमध्ये ही गोष्ट करू शकतात. हे झालं हाय ब्लडच्या पेशंटसाठी. नंतर दुसरा एक असतो आपल्या डाव्या हातावर, त्याला लेफ्ट पाम म्हणतात, त्याच्यावर या बाजूला हार्ट पॉइंट असतो. तर हार्ट पॉइंट सुद्धा अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज असा दाबायचा. आणि अजून एक तिसरी गोष्ट असते, बऱ्याच जण जेव्हा मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक मध्ये लँड होतात तेव्हा त्याच्या आधी बऱ्याच जणांना हार्टबर्न हे लक्षण असतं, किंवा त्यांना असं वाटतं की ऍसिडिटी झालेली आहे आणि अशा वेळेस पोटातून ढेकरायला लागतात, म्हणजे वायू जो असतो तो वरच्या मार्गाने बाहेर पडायला लागतो. आता वायूची जी नॅचरल गती जी आहे ती खालच्या मार्गाने आहे, बरोबर. मोठ्या आतड्यांमध्ये साठलेला वात असतो तो फार्टिंग ज्याला म्हणतो, त्याच्या मार्फत तो अपान वायू खालून निघून जात असतो. परंतु ॲबनॉर्मल केसेसमध्ये पोटामध्ये म्हणजे जठर ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये वात साठतो, त्याला आमाशयगत वात असं आयुर्वेदामध्ये नाव आहे. तर हा जो आमाशयगत वात असतो खूप त्रासदायक प्रकार असतो. तो अशा वेळेस वरच्या दिशेने यायला लागतो आणि वातामध्ये तुम्हाला माहिती किती शक्ती आहे. बाहेर सुद्धा आपण बघतो की वायू हा जो प्रकार आहे, मोठे मोठे वादळ जेव्हा येतात तेव्हा हा वारा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, मोठी झाडं सुद्धा उखडून टाकतो. तर एवढी शक्ती त्या वातामध्ये असते. त्याच्यामुळे अशा वेळेस जेव्हा उलट्या गतीने वात बाहेर निघायला लागतो तेव्हा तो हृदय ह्या मर्मस्थानावर आघात करतो, कारण तिथे हृदय असतं डाव्या बाजूला. तर अशा वेळेस त्याला सुद्धा धक्का बसून हृदयाशी रिलेटेड कुठली पण मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते. तर अशा वेळेस हा पॉइंट दाबायचा, दोन्ही अंगठा आणि इंडेक्स फिंगर ह्यांच्या मधलं जी बेचकी असते तो दाबायचा. याच्यानी हा स्टमक पॉइंट आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यात जे साठलेले गॅसेस असतात ते इथे दाबले की बाहेर पडतात, त्याच्यामुळे हा पॉइंट दाबायचा. तर अशा प्रकारे वेलची तोंडात धरणे, हे ॲक्युप्रेशरचे पॉइंट दाबणे. आणि त्याचप्रमाणे विठ्ठल विठ्ठल ह्या म्हणजे सोपा जप तुम्हाला लक्षात राहण्यासाठी आणि देवाचं सुद्धा नाव घेतलं जाईल, तर हा जप करणे हे तुम्हाला मेडिकल हेल्प मिळेपर्यंत याचा सुद्धा खूप फायदा होतो. आता मी जे तुम्हाला केस सांगितली अशी कंडिशन आहे ती तुम्हाला काहीच अवेलेबल नाहीये, कारण मेडिकल इमर्जन्सी जे फ्लाईटचे जे काही नॉर्म्स असतात त्यांच्यामध्ये जे काही इमर्जन्सीमध्ये वापरायचे मेडिसिन्स असतात त्याचे काहीतरी प्रोटोकॉल असतात, ते असं प्रत्येक वेळेस तुम्हाला मेडिसिन अवेलेबल नाही करून देऊ शकत. तर मग अशा वेळेस तुम्ही प्रवासात असाल, कुठे असाल, यू कॅन्ट से, तर मग अशा वेळेस तुम्ही हे सोपे उपाय करू शकतात. तर हा मी जे काही उपाय सांगितले ते तुम्ही तुमच्या जवळपासच्या लोकांना सुद्धा शेअर करा आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांना हे सांगून ठेवा की असं काही झालं तर मला असं तुम्ही करा. म्हणजे जरी तुम्हाला जरी ते करता नाही आलं तरी तुमच्या सोबतचे लोक जे आहेत ते करतील, परंतु विठ्ठल नावाचा जप मात्र तुम्ही सुरू करा. हा जो मी काय उपाय सांगितला आहे त्याच्यामध्ये मी असा कुठलाही क्लेम करत नाही की मी त्याच्याने हार्ट अटॅक तुमचा बरा करते. हे फक्त तुम्हाला इमर्जन्सीमध्ये करण्याचे उपाय की जोपर्यंत तुम्हाला मेडिकल हेल्प मिळत नाही, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत मध्ये जो गॅप असतो त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकतात बसल्या जागी, की जेणेकरून म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही मग डॉक्टरकडेच जायचं नाही, आता मला बरं वाटतंय. तुम्ही जायचं, चेकअप करायचं, सगळ्या जे काही डॉक्टर सांगतील ते ऐकायचं, ते सगळ्या इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायच्या. तर तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंट स्किप करायची नाहीये किंवा हॉस्पिटल व्हिजिट तुमची आहे ती स्किप करायची नाही, जरी तुम्हाला बरं वाटतं ह्याच्याने. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.